मी असं ठरवते की आता रोज व्हिडिओ टाकत जाईल आणि नेमकं काही ना काही होतं. आताही 2-3 दिवस झाले जिभेवर फोड आलेला आहे. आता आवाज थोडासा वेगळा येईल तुम्हाला, मध्ये मध्ये थोडा तोत्रा बोलल्यासारखा आवाज येतो तो फोडमध्ये आला की. तर त्याच्यामुळे व्हिडिओ तयार होते पण काही टाकले गेले नाही. आणि एखाद्या वेळेस आपण घरामध्ये एखादी भाजी केली की मुलांना जर ती आवडलेली असली तर तिची फरमाईश बऱ्याच वेळा येते. तर त्यातच काजूची जी भाजी आहे ती भाजी श्रेयाला खूप आवडते आणि त्याच्यामुळे एक 10-15 दिवस झाले की तिची ती फरमाईश असतेच. अगदी सोपी आहे, काहीच कठीण नाही, पण हॉटेलपेक्षा पण चांगली होते घरची. कांदा, 2 कांदे आणि 2 टमाटे बारीक चिरले आणि कढईमध्ये ते चांगले भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्येच काजू आणि बदाम, एक 7-8 काजू आणि 10-12 बदाम टाकायच्या, कोथिंबीर टाकायची, आणि याची चांगली पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर फोडणीची तयारी. या भाजीसाठी तूप वापरायचं, चव खूप चांगली लागते. अगोदर काजू भाजून घ्यायचे, त्याच्यामुळे तूप जळतं तर त्याच्यासाठी तेल त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं आणि हे काजू जेवढे लागतील आपल्याला तेवढे भाजून घ्यायचे. थोडासा रंग बदलायला लागला की भाजल्या जातात, जास्त काही वेळ लागत नाही त्याला पण भाजायला. आता हे काढून घेतले की त्याच तेलामध्ये फोडणीची तयारी. तर हे जर तेल तूप जास्त वाटत असेल तर काढून घेतलं थोडं तरीही चालतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला तमालपत्र, खडे मसाले वापरायचे इथे काही. एकदा मुलं जर असतील तर मुलांना करून ही भाजी घाला, फरमाईश म्हणजे बऱ्याच वेळा चालूच असतं मग. आणि बाहेरून आणल्यापेक्षा घरी केलेली केव्हाही चांगली. तर खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, मोठी विलायची आणि कर्णफुले. त्यानंतर जी पेस्ट करून ठेवलेली होती मसाल्याची ती. आणि मसाला जास्त असतो त्याच्यामुळे तेल तूप आणि या ज्या पद्धतीच्या भाज्या असतात त्याला थोडंसं जास्तच वापरायचं, म्हणजे दिसायला पण चांगल्या दिसतात त्या. त्याच्यामध्ये आता काही डब्यातले मसाले, त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर ही रंगाची आहे केलेली मी, तर ती. त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि तिखट होण्यासाठी जे लाल मिरची पावडर तिखट आहे, 2 प्रकारची आहे या डब्यामध्ये. आणि गरम मसाला जो घरी केलेला आहे तो. घरी करून मसाला ठेवला की वर्षभर टेन्शन राहत नाही आणि करायलाही काही कठीण नाही. हे जे आहे हे सर्व टाकायचं आणि कमी गॅसवर हा जो मसाला आहे हा चांगला होऊ द्यायचा. आता पाणी टाकायचं थोडंसं, नाही तर काजू आणि बदाम आहे याच्यामध्ये तर खाली खूप लवकर लागू शकतं, त्याच्यामुळे कमी गॅसवर परततच राहायचं. त्याच्यानंतर हे काजू टाकायचे आणि पाणी टाकायचं जसं हवे असेल तसं. घट्ट जर ग्रेव्ही असायला पाहिजे तर थोडं पाणी कमी टाकायचं, थोडी पातळ पाहिजे असले जास्त वाढवायचं. आणि भाजी व्हायला पण वेळ नाही लागत, याला शिजायलाही जास्त वेळ नाही. आता एक पाण्याचा अंदाज पाहिला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. एक उकळी येतेच तोपर्यंत बटर असलं घरामध्ये तर बटर वापरायचं, नाहीतर मग दुधावरची साय जर असेल तर ती टाकली तरीही चालते. त्याच्यानंतर भाजी होते तोपर्यंत पोळ्याविषयी बऱ्याच वेळा कमेंट येतात की ताई तुमच्या पोळ्या एवढ्या नरम आणि इतक्या चांगल्या दिसतात कशा. तर मी असं खूप काही वेगळं नाही करत. पोळ्या करण्याची माझी पद्धत वेगळी नाही, जशी तुमची आमची आहे तशीच आहे. कणिक मळताना पण खूप नाही मळत. तर ज्या पद्धतीने कणिक मळून घेतली गव्हाचं पीठ आणि पूर्ण मळल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि परत थोडीशी ते तेल हे केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चांगलं. जे खेड्यातल्या बाया कणिक मळतात खूप वेळ मळतात, तर तशी नाही करत मी, अगदी साधीच असते. तवा ठेवलेला होता आणि तवा गरम होईपर्यंत थोडेसे जे गोळे आहे कणकेचे उंडे करून ठेवायचे उंडेचे. त्याच्यानंतर पोळी लाटून घेते. पोळी लाटताना या पद्धतीची करत असते मी पुडाची.
ते मध्ये गोळा घालून नाही, तर घडी घालत असते अशी. आणि घडी घातल्यानंतर ते हाताने गोल गोल करतात, तसं नाही करत, तर लगेच लाटून घेते. याने खूप नरम येतात. आणि विशेष म्हणजे आम्हाला नरम पोळी नाही आवडत जास्त, थोडीशी अशी कडक पण नाही, पण थोडी वेगळी त्या पद्धतीची आवडते. खूप नरम पोळी नाही आवडत आमच्या घरी कोणालाच. आणि हे व्हिडिओसाठी मी तुम्हाला 1-2 करून दाखवते. भाजताना एका साईडनंच भाजायची, पहिली एकदा पलटायची आणि एकदा पलटल्यानंतर त्या साईडने भाजून घ्यायची, जर नरम हवी असेल तर. आणि जर थोडी क्रिस्पी टाईप अशी कडकमध्ये जर असली तर 1-2 वेळा या बाजूने त्या बाजूने पलटून घ्यायची. आता खालच्या बाजूने भाजल्यानंतर जी वरची बाजू आहे त्याने भाजायची. भाजायला काही वेळ लागत नाही, थोडासा कमी गॅसच आहे, फुल गॅसही नाही आणि कमी पण नाही, अगदी फुलपेक्षा थोडासा कमी, म्हणजे जळत पण नाही आणि भाजल्या पण चांगले जाते. जेव्हा ही पोळी उकलल्या जाते तर त्यातले जे पूड आहेत आत केलेले आपण 4, तर ते पूर्ण असे सुटसुटीत दिसतात या पद्धतीने केली की. नरम जर हवी असेल तर अशी करायची, आणि थोडी जर कडक पाहिजे असेल तर 1-2 वेळा पलटताना एका साईडनंच नाही भाजायची, एकदा अशी पलटायची, एकदा अशी पलटायची. त्यानंतर भाजी आता झालेली होती. या पद्धतीने भाजी दिसल्यानंतर मुलांना खूप आवडते. अगदी बाहेरच्या सारखी नाही तर बाहेरच्यापेक्षा पण चांगली होते ही. आणि आपण स्वतः समजा जे मसाले आहे घरामध्ये ते, परत तूप चांगलं वापरलं जातं, तेल पण आपण चांगलंच वापरतो. बाहेरच्या भाजीमध्ये कोणत्या प्रकारचं तेल असतं हे आपल्याला माहिती नसतं, आणि मसाले कसे असतात ते पण माहीत नसतं. घरी केलेली भाजी केव्हाही चांगलीच असते. भाजी झाल्यानंतर त्यांचे जेवणं झाले, आणि माझा हा बऱ्याच वेळा नियम आहे, जास्त जर भांडे असते अशी चांगली भाजी करायची म्हटलं की भांडी जास्त पडतात, आणि भांडे जर जास्त असले तर जेवण करायच्या अगोदरच मी घासत असते, म्हणजे जेवण केल्यावर मला जास्त टेन्शन येत नाही. भांडे वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मी पण ताट वाढून घेतलं, तर सलाद आणि भाजी पोळी. जेवण वगैरे झाल्यानंतर मग बाकीचे थोडेफार जर कामं करून ठेवले की सकाळी उठल्यानंतर जास्त जो कामाचा लोड असतो तो येत नाही, म्हणजे ओटा पण पूर्ण क्लीन असतो, भांडे झालेले असतात. मिक्सर थोडंसं असं वाटण्याचं जर काम असेल तर मिक्सरही थोडंसं पुसून घेतलं की तेही टेन्शन राहत नाही. त्यानंतर डायनिंग आहे, डायनिंग पण कपडा फिरवून घेतला सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला की त्याचंही टेन्शन राहत नाही, लगेच तो क्लीनही होऊन जातो. आणि काचेचा आहे त्याच्यामुळे जास्त असं क्लीन करायची आवश्यकता पडत नाही त्याला. ते क्लीन करून घेतलं. त्यानंतर तो कपडा जो आहे तो पण जे विकत कपडे मिळतात ते नाही वापरत मी असं पुसपास करायला, तर टी शर्ट असतात पंकजचे यांचे, तर ते जर 2 भाग जर केले त्याचे तर अगदी नरम कपडा होऊन जातो तयार. त्यानंतर तो पिळून बाजूला ठेवून दिला की सकाळपर्यंत सुकलाही जातो आणि चांगलाही राहतो तो कपडा. विकतचे जे कपडे आहेत ते हात पुसायला किंवा थोडंसं असं जिथे आता आपल्याला खरंच चांगलं काम आहे तर तिथेच मी वापरते. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला